विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अजून देखील वेळ आहे. अरे पण कशासाठी वेळ आहे? करायचंय काय तुम्हाला? नक्की माहिती तरी आहे का तुम्हाला करायचंय काय? आता माझ्यासमोर 2 मुलं बसलेत, नवीन आलेत. मी त्यांना प्रश्न विचारला 12वी नंतर काय करणार आहे? त्यातल्या एका मुलानं उत्तर दिलं सी करणार आहे. अरे मी त्याला म्हणलं सी देणार आहे आपण, पण सी नंतर काय करायचंय? हळूच म्हणला इंजिनिअरिंग. हां, तुमचं पण हेच उत्तर आहे मला माहिती आहे. एक तर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंय. ओके, बरोबर आहे. नाहीतर काय करणार आहे तुम्ही? फार्मसी, लॉ वगैरे आहेत बाकीचे ऑप्शन. पण पहिलं टार्गेट कोण आहे? इंजिनिअरिंग. हां, आता त्यासाठी वेळ आहे. अजून देखील वेळ आहे. पण स्ट्रॅटेजी परफेक्ट पाहिजे तुमच्याकडे. तुमच्याकडे स्ट्रॅटेजी परफेक्ट पाहिजे. त्यातली पहिली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. आता आपली रँकी टेस्ट सीरीज, रँकर्स कोर्स तुम्हाला माहिती आहे. याच्याशिवाय तुमचं गत्यंतर नाही. तुम्हाला कोर्स घ्यावाच लागेल जर काहीच येत नसेल तर. शून्यापासून बेसिक पासून आपण सगळं शिकवलंय. हे स्कॅन करून ऍप्लिकेशन पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या. हा कोर्स तुमच्याकडे पाहिजेच. मग आता मेन अजून देखील वेळ आहे. करायचंय, पण करायचंय काय ते सांगतो. पहिली गोष्ट इंजिनिअरिंगच जर करायचं असेल, तर जरा आत्ता विचार करा ब्रांच कुठली पाहिजे. जर म्हणाल ना सी पाहिजे, कॉम्प्युटर सायन्स पाहिजे, एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, ईएनटीसीचं सुद्धा मेरिट हायर लेव्हलला गेलंय. अगदी टियर 2 सिटीज म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये जे बेस्ट कॉलेज आहेत, त्यांचं मेरिट पण आता 95 कडे गेलंय. म्हणजे पहिलं टार्गेट सेट करा. दुसरी गोष्ट, की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे ना, तर अगोदर मॅथ्स परफेक्ट करा. ट्रिगो 2 परफेक्ट करा. मार्क्स चांगले मिळायचे मिळतील, पण ट्रिगो 2च परफेक्ट नसेल तर उपयोग नाही. तुम्हाला इमिडिएटली ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सांगता आले पाहिजेत. 1 प्लस साइन एक्स असू दे, 1 मायनस साइन एक्स, 1 प्लस कॉस एक्स नाहीतर 1 मायनस कॉस एक्स असू दे. नाहीतर साइन 2x, कॉस 2x, साइन 3x, टॅन 3x. एका सेकंदात तुम्हाला फॉर्म्युले सांगता आले पाहिजेत. इंटिग्रेशन, स्पेशल इंटिग्रेशन, 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सेकंदात उत्तर पाहिजे. ही पहिली गोष्ट. पण ठीक आहे, आपलं टायटल काय? अजून देखील वेळ आहे, पण तुमच्या आतून आलं पाहिजे. होय, आतून आलं पाहिजे. मला भेटायला मायनीवरून 2 जुळ्या मुली आल्या होत्या. ओके, हुशार आहेत. पालकांनी खूप त्यांचं कौतुक केलं होतं. पण इथं आल्यावर मी त्यांना विचारलं, आतापर्यंत नाही भूगोलाचा पेपर होता ना, तोपर्यंत सीईटीचा अभ्यास केला नव्हता. भूगोलाच्या पेपर नंतर आता बोर्डची एक्झाम झाली ना, 2 दिवस रेस्ट घेऊन आल्या होत्या. ओके. शेड्यूल विचारलं मी, तर त्यांनी काय सांगितलं 7:00 उठतो. मी असा विचार केला रात्रभर जागून अभ्यास करत असतील. ठीक आहे. त्यामुळे 7:00 उठत असतील. मी म्हणलं, "मग किती वेळ अभ्यास करता?" त्या म्हणल्या 10:00 बसतो अभ्यासाला. उठते 7:00 10 वाजता जर अभ्यासाला बसत असेल, तर 3 तास करताय काय? काय नाही, टाईमपास. टाईमपासच दुसरं काही नाही. मग 10 नंतर कसं तरी 11:30 पावणे 12 अभ्यास. नंतर दुपारी रेटून जेवण आणि पुन्हा 3-4 तास झोपायचं. ओके. 4 नंतर अभ्यासाचं नाटक. नाटकच बोलतोय मी. अभ्यास नाटक सुरू. घरात दाखवायला. ओके. कारण लहानपणापासून हुशारीचं लेबल लागलं असतंय. मग ठीक आहे, ते नाटक 2-3 तास केलं. संध्याकाळी 7 नंतर पुन्हा आणखीन सीरियल, टाईमपास. 8ला आहेच की जेवण तयार. आईचं काम काय तेच आहे ना. वेटून तुम्हाला खायला घालायचंय. दुसरं काहीच नाहीये. 8 नंतर रिलॅक्स. अरे 8 नंतरच रिलॅक्स. सकाळी 7ला उठताय तुम्ही. मग उपयोगाचं नाहीये. आणि तुम्ही पण जर असंच करत असाल तर काही उपयोगाचं नाहीये. गेल्या वर्षी माझ्या ठाण्यावरून एक मुलगा आला होता. तो तर हे पुण्यातली नाही मुंबईतली मुलं डेंजरस आहेत बरं का. कितीला उठतो म्हणल्यावर 10:30 म्हणला. 10:30ला उठतो. 10:30ला उठतो सकाळी हो. काय करतो 10:30ला उठून? काय नाही. एन्जॉय. मी तुम्हाला सांगतो, जर एन्जॉयच करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये बरं का. सिरियसली नाहीये. पण तुम्हाला जर पेटून उठून काहीतरी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ॲट एनी कॉस्ट रे बाळांनो, रोज 3 ते 4 टॉपिक हे करायचेच आहेत. ही पहिली माझी रिक्वायरमेंट आहे. रोज 3 ते 4 टॉपिक तुम्हाला करायचेच आहेत. ओके. 10 दिवसात म्हणजे बघा 10 दिवसात 2 तरी फुल लेंग्थ टेस्ट तुम्हाला द्यायचे 200-200 मार्काच्या. होय. अरे काही मुलं या स्टेजला पोहोचलेत, की दिवसातून 2-2 फुल लेंग्थ टेस्ट देतायत. होय. 9 ते 12 पण बसतायत, 2 ते 5 पण बसतायत. अभ्यास केलाय, प्रॉपर केलाय आणि परफेक्ट केलाय. तुम्ही नाही केला. नाही केला. तुम्हाला 10वी ला खूप चांगले मार्क पडले होते. 85, 86, 90% म्हणूया आपण. खुश. तुम्ही पेढे वाटले होते. मग 10वी नंतर तुम्ही क्लास शोधण्यात वेळ घालवला. नंतर तुमच्या लक्षात आलं, की क्लास वगैरे नको आपण कुठलातरी गुरुकुल वगैरे असे प्रकल्प आहेत का बघूया आपण. तिथं पण गेला तुम्ही. तिथंही झालं नाही व्यवस्थित काय तुमचं. दोष तुमचा आहे. दोष तुमचा आहे. YouTubeवर खजिना असून देखील तुम्ही तिकडे फिरकला नाहीये. फ्री कंटेंट असून तुम्ही तो बघितला नाहीये.
चांगल्या कंटेंटला महत्व दिलं नाहीये. नको त्या टाईमपासकडे हजारो मुलं असतात लक्षात घ्या. पण जो बेस्ट कंटेंट प्रोव्हाईड करतोय, तिकडं मुलं पण कमी आहेत आणि व्ह्यूज पण कमी आहेत. बरं असू दे. देर आहे दुरुस्त आहे असं मी नेहमी म्हणतो. हो, नेहमी म्हणतो. आता आत्ता जरी तुमच्या मनात आलं, रोज 3-4 टॉपिक जरी केले, तर पुढच्या 25 दिवसात सिलेबस कव्हर होतोय. होतोय. पण त्यासाठी जीव तोडून कष्ट घ्यावे लागणार आहेत. हो, मी तुम्हाला सांगतो तुमचं शेड्यूलच असं असलं पाहिजे, की प्रत्येक वेळेस 3 तासाचं शेड्यूल मला पाहिजे. सकाळी 6:00ला बसतोयस ना, 9 पर्यंत बस. ठीक आहे, 15 मिनिटं अगोदर ब्रेक घे. 9:00ला परत बस, 12 वाजेपर्यंत बस. ओके. जेवायचा ब्रेक घ्या. अर्धा पाऊण तासाचा ब्रेक घ्या. गरजेचा असतो. जेवल्यानंतर एक म्हणतो ना पॉवर नॅप 15-20 मिनिटाची गरजेचीच असते ती. घ्या. त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण 4 तास झोपू नका, 5 तास झोपू नका. ओके. आपल्याला त्यात रेकॉर्ड करायचं नाहीये. पुन्हा 3 तासाचा वेळ आहे दुपारचा, संध्याकाळचा 3 तास, रात्री 3 तास, 15 तास तरी अभ्यास व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. रोज इम्पोर्टंट टॉपिक कुठले आहेत? व्हेक्टर, लाईन, प्लेन, इंटिग्रेशन. अरे तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल ना, तर 2च गोष्टी आहेत. वायवा सीरीज 3-4 गोष्टी आहेत. वायवा सीरीज ज्या केमिस्ट्रीचं ना परीक्षेत आलेलेच प्रश्न सगळे असतात लक्षात. त्याच्या बाहेरचं काही येणारच नाहीये. त्याच्यानंतर इंटिग्रेशनचे शॉर्टकट सीरीज 12 व्हिडिओ अपलोड झालेत, अजून होणार आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो नेम रिएक्शनचे 11 व्हिडिओ आहेत. त्याच्या बाहेरचं सीईटीत काही येणारच नाहीये. सोपे प्रश्न आहेत. आणि हे सगळं केलं तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे रँकर्स कोर्स. रँकर्स कोर्स शिवाय रिझल्ट तुमचा लागणार नाही. जर तुम्ही 0 लेव्हल पासून सुरुवात करायची असेल तर मी तुम्हाला सांगतो साध्या सोप्या भाषेत मी शिकवलेलं आहे. पण कष्ट घेतलं तर रिझल्ट लागणार आहे. बरं रिझल्ट लागलाय का? तर 7वं वर्ष आहे आपलं हे. कोर्सचं 7वं वर्ष आहे. 2020 पासून कोर्स आपले सुरू आहेत. YouTubeवर लक्षात घ्या. आणि मी पहिल्यापासून पेडच कोर्स देतोय लक्षात घ्या. पेडच कोर्सेस दिलेत आणि रिझल्ट लागलेत. हजारो मुलांचा चांगला रिझल्ट लागलाय. मग तुम्ही कुठली वाट बघताय? तुमचे ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगितलेत. सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक आहे तुमचा आळस. यातून बाहेर पडा. यातून बाहेर पडा बाळांनो. आळस नकोय अंगात तुमच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, की हा एक फॉर्म्युला सांगतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हे केमिस्ट्री मधलं कॉन्सन्ट्रेशन नाहीये. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये बोलत नाहीये. अभ्यासातल्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोलतोय मी. मी बोलतोय ते अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन बाळांनो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. एकदम करेक्ट फॉर्म्युला आहे. डिस्ट्रॅक्शन वाढलं तर कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. मग काय उपयोग आहे? बसतंय 15 तास पण डोक्यातच घुसत नाही. नाही असं आहे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, की जेवढे डिस्ट्रॅक्शन्स आपण कमी करू. आता या स्टेजला नको आहेत मित्रांच्यावर फिरणं. तुम्ही वाट बघताय धुरंधर कधी रिलीज होणार आहे. बरोबर आहे. 4 तासाचा पिक्चर आहे हे पण तुम्हाला कळालंय. पहिल्या दिवशी जाऊन बघायचं आहे किंवा बघायचंच आहे तुम्हाला. राहू दे बाळांनो. आय-पी-एल राहू दे 1 दिवस, 1 वर्ष आय-पी-एल काही फरक पडणार नाहीये. एक तर चेन्नई किंवा मुंबईच जिंकणार आहे आपल्याला माहिती आहे. पण आता दुसऱ्या टीम पण जिंकायल्यात बरं का. बरोबर आहे. गेल्या वर्षी कोणी जिंकलं होतं मला कमेंट करून सांगा. आता मला आठवत नाही. ढिगानं कमेंट येतील आता. अभ्यासातलं काही आठवत नाही, पण आपल्याला ह्या गोष्टी पक्क्या आठवतात का? कारण आपण आवडीनं करतोय ते. आणि आता आजपासून अभ्यास आवडीनं करायचा आहे आपल्याला हे लक्षात घ्या. हा फॉर्म्युला डोक्यात ठेवा. डिस्ट्रॅक्शन्स कमीत कमी करा. Instagram नकोय. मोबाईलचा वापर करून अभ्यास करायचे. होय, अभ्यास. जर नाही ना मन विचलित झालं ना, तर मग हाय ढकलतोय रील्स पुढे, ढकलतोय. 2 तास, 1 तास, 3 तास, 4 तास. कुठले 4 तास? परवा एक पोरगा आला होता. मोबाईल चेक केला. 8-8 तास. पप्पांना सांगतो म्हटल्यावर लगेच सॉरी परत नाही करणार. वन्स अँड लास्ट टाईम परत इथनं पुढचं. अरे कशाला खोटं बोलताय? हे सॉरी शब्द इंग्रजांनी आणलाय ना, सॉरी म्हणलं की विषय संपला. सॉरी सर उद्यापासून नाही होणार. दंगा करताना कुठल्याही मुलाला विचारलं, "सॉरी सर इथनं पुढे नाही होणार." अरे सॉरी म्हणून नाही चालणार. तुम्हाला ते Instagram डिलीट करायचं. हो, वेळ जातोय तुमचा. YouTubeच्या शॉर्ट्स नको बघू. नको. रील्समध्ये नका अडकू लक्षात घ्या. नशीब TikTok बंद झालं कोव्हिडमध्ये. नाहीतर ते तर वेगळाच प्रकार होता म्हणूया आपण. मुद्दा असा आहे, तुमच्यात क्षमता आहे म्हणून तुमच्या पालकांनी तुमच्यावर लाखो रुपये खर्च केलेत. हो, तुमच्या एस-टीच्या प्रवासावर खर्च केलेत, हॉस्टेलसाठी केले असतील, मेससाठी केले असतील, क्लासेसच्या लाखो फी भरल्या असतील. का? तुमचं उज्ज्वल भविष्य दिसतंय त्यामुळं. मग आहे तुमच्यात क्षमता. तुम्ही एक टॉपर आहात. 10वीत चांगले मार्क पाडलेत ना, मग 12वीत का नाही पडणार? मला सांगा एकदा पोहायला शिकल्यावर माणसाला काय परत पोहायला शिकवावं लागतं का? नाही. तुम्हाला माहिती आहे अभ्यास कसा करायचा. फक्त काय झालंय 11th-12th हार्ड गेलंय. लगेच 10वीत कसं क्लिक लगेच समजायचं ना, तसं समजत नव्हतं. पण ते समजवण्यासाठीच मी आहे ना. ही बॅच त्यासाठीच आहे. ओके. नंबर ऑफ लाइक्स दिवसेंदिवस वाढत चाललेत बरं का. अरे लास्ट इयर सांगू का?
सीईटीला मी बोललोय मागच्या व्हिडिओमध्ये पण. सीईटीला 10-12 दिवस उरलेत. धडामधड मुलांनी कोर्स पर्चेस केलेत. कोण? जेईई सेकंड अटेम्प्ट वाले. आणि त्यातली मॅक्सिमम 99 च्या पुढे गेलेली मुलं आहेत. लास्ट मोमेंटला. पण ऑलरेडी त्यांनी जेईई पण परफेक्ट केलेलं होतं. त्यामुळे जमलं म्हणूया आपण. पण त्यांची स्ट्रॅटेजी काय करतो मी अशा मुलांसाठी? नुसतं मॉक टेस्ट आणि राहिलेले टॉपिक कव्हर करा. सॉलिड स्टेट, पॉलिमर वगैरे. अरे सोपे टॉपिक आहेत. करतायत मुलं ती. मग ती मुलं करतायत, मग आपण का करत नाहीत? का ती टॉपर आहेत, आपण टॉपर नाहीये? आपण टॉपरच आहे आणि आपण टॉपरच राहणार आहे लक्षात घ्या. फक्त काय स्ट्रॅटेजी? की मला तुमचे पर्सेंटाइल हायर बघायचे. ओके. इनिशियली टार्गेट ठेवूया 90 पर्सेंटाइलचं. सीईटीतलं नाही, मॉक टेस्टचं बोलतोय मी. 90 पर्सेंटाइल. मग या 90 पर्सेंटाइल साठी मला 200 पैकी 70 मार्क पाहिजेत. विदाऊट गेस. होय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी दरवर्षी ना माझ्या शेकडो मुलांचा रिझल्ट, त्याचे मार्क आणि त्यांचं पर्सेंटाइलचा स्टडी केलाय. हे खरं आहे. दिवसेंदिवस मला सांगतो 2024, 5 टफनेस लेव्हल वाढत चाललंय. त्यामुळे कमी मार्काला जास्त पर्सेंटाइल मिळतात. काही शिफ्ट तर भयानक अवघड असतात. मग एका माझ्या स्टुडंटला 84 मार्क पडले होते 200 पैकी. फायनल स्कोर आहे. मग एवढा रडारडी झाली होती ना, काय विचारूच नका. मुलगी होती ना. एवढे कमी मार्क. पण सांगू का? 94 पर्सेंटाइल होते ते. मग ठीक-ठाक कॉलेज मिळालं. 94 होते. पण हिला कमी मार्क का पडले सांगू का? ही खूप हुशार होती. पण ही कोकणातून माझ्याकडे आली होती. फक्त क्रॅश कोर्ससाठी. सांगू का? आपली बॅच घेतलेली होती. पण जेव्हा मी इथं आल्यावर चेक केलं परफॉर्मन्स तिचा, 0 टेस्ट, एकही टेस्ट दिली नव्हती. तिचं म्हणणं तेच होतं, की "सर जोपर्यंत माझा अभ्यास पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही, तोपर्यंत मला टेस्ट देऊ वाटत नाही." अरे पूर्ण अभ्यास कधी होतच नाही सीईटीचा. कायम तो अपूर्णच वाटतो. त्यामुळं टेस्ट द्यायला चुकवायचं नाही हे लक्षात घ्या. मग अजून भरपूर वेळ आहे तुमच्याकडं. ओके. व्हिडिओ बघितला लगेच आता अभ्यासाला सुरुवात करा. पेटून उठल्यासारखा अभ्यास करा. माझ्याकडे एक चांगलं वाटतंय, कराडवरून माझ्याकडे एक मुलगा आलाय, घाडगे आडनाव आहे. आहे ॲक्चुअली दुसऱ्या गावचा. कराडला एका क्लासला होता. तो सोडून आता तो 12वीत माझ्याकडे आलाय. वायवा सीरीज त्याला एवढं आवडलंय ना लक्षात घ्या. पहिली वायवा सीरीज बघितल्या नोट्स दाखवल्या मला आणि मला विचारा कुठल्या पण कॅटलिस्टची नावं. करा की अभ्यास. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे त्या 11ची मुलं आहेत, जे 12th मध्ये गेलेत. त्यांना आत्ताच कळून चुकलंय, की वायवा सीरीजमुळं आत्ताच केमिस्ट्री सगळं होतं. आणि ते करतायत. थेरॉटिकल पॉइंट आहेत. आता तुम्ही म्हणाल, "सर 10वी 11वीच्या मुलांना कसं चालेल? 12वीत गेल्याशिवाय कसं होईल?" अरे कॅटलिस्टमध्ये पहिला जो कॅटलिस्ट दिलाय तो 10वी दिला होता. पोटॅशियम क्लोराइडचं डिकम्पोझिशन. MnO2 कॅटलिस्ट वापरतात. 10वीच्या पुस्तकात दिलंय. आणि सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री 11 स्टँडर्ड. पोटॅशियम क्लोराइडच्या डिकम्पोझिशनवर 8-10 वेळा प्रश्न रिपीट झालाय. KClO3 त्याचं डिकम्पोझिशन KCl आणि O2 तयार होतं. रिएक्शन बॅलन्स करा. KClO3 चं मोलार मास 122.5 आहे. KClचं 74.5 आहे. आपल्या ऑनलाईन रँकर्स मधल्या मुलांचं पाठ आहे सगळं लक्षात घ्या. मग आता डाउनलोड करा ॲप. रँकर्स वरती कुठला व्हिडिओ बघायचा तुम्हाला सांगतो. फिजिक्स फॉर्म्युला सीरीज वरती डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आणि मॅलस लॉ आहे. मालूज म्हणा किंवा मॅलस म्हणा. बघून काढा. पण मला गॅरंटी आहे तो व्हिडिओ बघितला की तुम्ही आम्हाला इमिडिएटली कॉल कराल. तसं आम्ही आमच्या प्रत्येक ह्याच्या 2-2 नंबर देतोय. डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो बरं का लक्षात घ्या. इमिडिएटली कॉल करा. अभ्यासाबद्दल डिस्कशन करूया आपण. फक्त कॉल केल्यावर रडायचं नाही हं, सर मला कसं तरी होतंय, माझं होईल का? हे असलं नाही. जेन्युइन डाउट विचारा. शेकडो मुलांना बोलायचं असतं बरं का लक्षात घ्या. बरं चला, आपण कॉन्फिडंट आहोत. करायचा आहे अभ्यास. करायचंय म्हणजे करायचंय. चांगले मार्क तुम्हाला मिळणारच आहेत. ऑल द बेस्ट.